हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता तोंडलीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, तोंडली उत्तर भारतात विशेषतः पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थान उन्हाळी भाज्यांपैकी ही सर्वात अधिक लोकप्रिय भाजी समजली जाते. 2, शेतीच्या कुंपणावर तोंडल्याचे वेल आपोआप उगवतात. तसेच वर्षा ऋतूत शेतात व मळ्यात त्याची लागवड केली जाते. 3, तोंडली 2 प्रकारची असतात, कडू आणि गोड. फिक्कट हिरवी आणि गर्द हिरवी असेही 2 प्रकार असतात. कडू तोंडली कोणी खात नाही. गोड तोंडल्याची भाजी करतात. कोवळी बीयुक्त तोंडली भाजी बनविण्यासाठी घ्यावीत. केवळ तोंडलीची भाजी किंवा इतर भाज्या त्यात घालून मिश्र भाजी देखील करता येते. 4, तोंडल्याची भाजी अतिरिक्त सेवन केल्याने जीभ जड होते. ही भाजी बुद्धीला जडत्व आणणारी असल्याने ती आरोग्यदायी असल्याचे समजले जात नाहीत. 5, तोंडली गोड, थंड आणि पचण्यास जड असल्याने पित्त रक्तविकार किंवा रक्तपित्त आणि वायू दूर करणारी आहेत. ती स्तंभक व रुची उत्पन्न करणारी असतात. मलावरोध आणि पोटात वायू धरणे या तक्रारी तोंडल्याच्या सेवनाने निश्चितपणे वाढतात. 6, कडू तोंडली मलावरोध दूर करणारी असल्याने त्याने कोडं, उबके येणे, अरुची, श्वास, खोकला व ताप दूर होतो. 7, कडू तोंडल्याने उलटी होते तसेच रक्तविकार, कफ आणि पांडुरोग नाहीसा होतो. या तोंडल्याचे मूळ वामक रेचक असते. 8, कडू तोंडल्याच्या मुळांचा काढा प्यायल्याने लघवी वाटेत चिकट पांढरा पदार्थ जात असेल तर तो बंद होतो. 9, तोंडली दाताखाली चावत त्यातून निघणारा रस काही वेळ तोंडात ठेवावा. म्हणजे जिभेला चिरा पडल्या असतील तर त्यावर गुणकारी ठरतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.